SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। कष्टकरी कामगार एकता संघटनेची मीटिंग येवला येथे संपन्न। नमस्कार, SP न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। आजची विशेष बातमी आहे येवलामधून। 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सोमासे यांनी केले। येवला पंचायत समिती सभागृहात शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली। या मीटिंगसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहार स्वयंपाकी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सदर मीटिंगचे आयोजन वर्तमान एकात्मा फाउंडेशन संचलित कष्टकरी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद लोकरे सर यांनी केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री धस साहेब हे उपस्थित होते। तसेच गट शिक्षण अधिकारी श्री कुसळकर साहेब, शालेय पोषण आहार विभागाचे अधिकारी श्री गायकवाड साहेब हेही उपस्थित होते। तसेच येवला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख उपस्थित होते। या चर्चा सत्रात शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली व माननीय गट शिक्षण अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच गट विकास अधिकारी श्री कुसळकर साहेब यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। कर्मचाऱ्यांना असे आश्वासन दिले की तुम्हाला विनाकारण कोणीही कामावरून काढू शकत नाही, तसे झाले तर त्यावर योग्य ती कारवाई करून मार्ग काढण्यात येईल। तसेच पोषण आहार विभागाचे श्री गायकवाड साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी केंद्र प्रमुखांनाही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी गट विकास अधिकारी श्री धस साहेब यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले की ज्या शाळांमध्ये गॅस कनेक्शन नाही त्या शाळांना 1 महिन्याच्या आत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल। प्रसंगी कष्टकरी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद लोकरे सर यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सांगितल्या व त्यावर योग्य ती कारवाई करून मार्ग काढण्याची हमी प्रशासनाने दिली। यावेळी कार्यक्रमाला वर्तमान एकात्मता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा सौ शारदा लोकरे, समन्वयक डॉक्टर राऊत सर, जिल्हा अध्यक्ष श्री अण्णासाहेब सोमासे, तालुका अध्यक्षा श्रीमती ज्योती थोरात मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते। SP न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी येवला। मागणी केलेली का 2 लाखाचा संरक्षण विमा द्यावा, अजून शासनाने काय केलेला नाही आणि 15,000ची मागणी केली। आता माझी संघटना आहे की आता शोकतिका काय सांगत नाही की या लोकांच्या मध्ये 2025 पर्यंत 5,000 रुपये वाढवले तरी मला पुढे मिळणार शासन मला अजून काही देत नाही। आणि संघटना माझी ही काय लय बडी असाव्याची संघटना नाही, गरिबांची संघटना। आपण जो 100 मागण्या मला ते सांगायचं, मला तुम्हाला ते सांगायचं माझ्या संघटनेच्या माध्यमामधून मी ह्या ज्या लोकांकडून जे संघटनेसाठी जे शुल्क फी घेतो पण मला शासनाने त्याला परवानगी दिलेली, अधिकारात दिलेले आणि ह्या लोकांकडून जे मी फी घेतो त्या फीच्या माध्यमामधून जर गॅसचा स्फोट झाला किंवा आमचा कर्मचारी जखमी झाला तर संघटना त्या ठिकाणी पहिली धावून जाते आणि त्यांना 10,000 रुपयाची मदत करते। त्यांना कुठल्याही हॉस्पिटल असू द्या तिथं संघटना त्यांना चेक देणार आणि त्यांच्यावरचा पूर्ण हॉस्पिटल खर्च हा संघटना करणार। चांगली गोष्ट आहे आणि साहेबांनी आता सांगितलं त्या विम्याच्या बाबतीत नक्कीच काही चांगला विचार आणि तो गरजेचा पण आहे। ज्या पद्धतीने तुम्ही बाजू मांडतात म्हणजे या योजनेचा एक सर्वात महत्त्वाचं फलित म्हणजे सर्वात केंद्रबिंदू विद्यार्थी, परंतु त्यावेळी शासन ज्या योजना राबवली त्यावेळेस स्पष्ट म्हटलं होतं की ह्या योजनेमध्ये शालेय पोषणात शिजवणारी जी व्यक्ती असेल ती त्या गावातली पाहिजे। तर ती गावातली काय पाहिजे ते आज मला कळतं की तुम्ही सक्षम झालेले आहेत, तुम्ही तुमचा अधिकाराला भांडतात आहे, तुम्ही तुमच्या मत मांडायला एकदम पर्यंत सशक्तीकरण झालेलं आहे। आता तुम्ही बऱ्यापैकी आता माझं तर यापूर्वी पण होतं, आता माझ्याकडचा ज्या अतिरिक्त झालेलं मी निफाड तालुक्यात रेग्युलर झालेलो आहे